छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी शुक्रवारी 5 जून रोजी फुलंब्री तहसील कार्यालयाला भेट देऊन विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत। महसूल, पंचायत समिती, कृषी, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण आणि महावितरण यांसह विविध विभागांच्या प्रलंबित कामांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे। यानंतर दुपारी तहसील कार्यालयात जनता दरबारचं आयोजन करण्यात आले। नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे। या दरबारात तक्रारी, समस्या, मागण्या मांडता येणार आहेत। या दौऱ्यामुळे प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये महायुतीनं एकजूट दाखवत मोठा राजकीय निर्णय घेतलाय। जागा वाटपात नांदेडची जागा भाजपकडे गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज केलेले प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे। नांदेड इथं झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आलाय। वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार आणि महायुती धर्म पाळत उमेदवारी मागे घेतल्याचं चिखलीकर यांनी स्पष्ट केलंय। या निर्णयामुळे महायुतीतील समन्वय अधिक मजबूत झाल्याचं मानलं जाते। अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी सर्व घटक पक्षांनी एकजुटीनं काम करावं असं आवाहन करण्यात आले। आता काँग्रेसचे फक्त यवतमाळच नव्हे, मला वाटतं 3 ते 4 ठिकाणी काँग्रेसने अधिकृत उमेदवार मागे घेतले। बरोबर असं आहे की आपण अनेक वेळा चर्चा करून जागा एकमेकाला सोडल्या आहेत। एकेकाळी आम्ही सुद्धा काही जागा शिवसेनेला दिल्या होत्या, मी प्रदेश अध्यक्ष होतो, काही जागा शिवसेनेला सोडल्या, काही राष्ट्रवादी, तर बऱ्याचशा वेळेस बिनविरोध होण्याची परिचय असते, तर जागा सोडतो ना आपण ज्या पक्षाची जशी स्ट्रेंथ आहे। आज काँग्रेसची स्ट्रेंथ नाही आहे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सुद्धा, त्यामुळे मला वाटतं माझं अपील राहील की विनाकारण आपण गालबोट लावण्यापेक्षा ठीक आहे, विरोधाला विरोध हा भाग वेगळा, परंतु आपण जर संख्याबळ पाहिलं तर काँग्रेस संख्याबळ नाही दिलं। नांदेडला महायुतीचे 100% आमदार आहे, आता एक आमदार वाढणार आहे, आता तरी जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार आहे। मिळालं पाहिजे, नांदेड हेच मिळालं आहे मंत्र्यांचा आणि त्यामुळे नांदेडला मिळालं तर आम्हाला आनंद होईल। निवडणुकीतून माघार नाहीये, महायुतीचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य केलेला आहे। नांदेडची जागा राष्ट्रवादीला सुटली पाहिजे ही विनंती मी पक्षश्रेष्ठीकडे केली, परंतु महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतला की भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढायचे। त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होईल। पक्षाला तिकीट मागणं याच्यामध्ये गैर नाही, परंतु पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे कर्तव्य समजून आम्ही केले। पक्षाकडे काही नाराजी वगैरे आहे का? नाराजी काय राहणार आहे, नाराजी काही नाही। मला असं वाटतं की हे जर सगळं चित्र बघितलं आणखी वेळ माझी पण विनंती राहणार की सगळ्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि एक वेगळा संदेश या निमित्ताने द्यावा। तर राष्ट्रवादीला जागा सोडावी आपण करू असं मागणी करत होता, तिसऱ्या नंबरचा पक्ष आपला आहे आणि काय तडजोड झाली होती की आपण तडजोड शेवटी पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतला, तडजोड इथं नाही का, तडजोड वरच्या लेवलला झाली। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने किती जागा लढवायची त्यांनी ठरवलं, त्याच्यामध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आहे। त्याच्यामुळे महायुतीचा धर्म म्हणून आम्ही माघार घेणार आणि पूर्णपणाने अमरनाथ राजूरकर कसे जिंकले पाहिजे याच्यासाठी पाहिजे। वरिष्ठांनी सांगितल्यानंतर तडजोड झाली असं आपण म्हणताय, मग ही तडजोड वरिष्ठांनी सांगितलं, वरिष्ठांनी मला एकट्याला नाही सांगितलं, महाराष्ट्रासाठी तडजोड कोण किती जागा लढल्या पाहिजे आणि अनेक ठिकाणी अनेक लोकांनी उमेदवारी मागितली। परभणीला पण राष्ट्रवादीने मागितली, परभणीला पण भारतीय जनता पक्षाने मागितली, पण तिथे शिवसेनेला दिली। दोन्ही पक्ष माघार घेत आहेत, तसं आम्ही इथं मागितली, आम्हाला मिळालं नाही, आम्ही माघार घेतो। विधान परिषदेची रसाळी आपण एकत्र जेवत आहात, येणारी लोकसभा आणि विधानसभेची जी दिवाळी आहे ते एकत्र राहणार आहे सोबत? नक्की एकत्र करू आणि रसाळी जेवताना देखील तुम्हाला निमंत्रित। प्रवीण भाऊ, तुम्ही रिंगणात असल्याने रंगत वाढली होती, मात्र आता उमेदवारी मागे घेतली, काय कारण आहे? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या नेत्या सुनीताताई पवार मॅडम, एकनाथजी शिंदे साहेब या तिघांनी संयुक्तरित्या संबंध महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक कुठलीही बंडखोरी होऊ नये या अनुषंगाने तिघांनाही एका मंत्रानं, एका दिलानं
त्या ठिकाणी काम सुरू केलेलं होतं. माझा फॉर्म मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे भरला होता. तोपर्यंत ही जागा आणखी कुठल्याही पक्षाला सुटलेली नव्हती आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी असे आमचे सर्व जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे आमदार, आमचे माजी आमदार, सर्व जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. मी ते मत पवार मॅडमकडे या ठिकाणी मांडलं, आदरणीय फडणवीस साहेबांकडे मांडलं आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडलं. परंतु ही जागा पक्षीय बलाबल त्यांचं जास्त असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला न सुटता भारतीय जनता पक्षाला सुटली आणि फडणवीस साहेब आणि या तिन्ही नेत्याच्या आदेशावरनं मी आज तो फॉर्म विड्रॉल करत आहे. नांदेड विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसचे उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उमेदवारी कायम ठेवत कृष्णा पाटील आष्टीकर यांनी विजयासाठी आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा केला. सर्वपक्षीय सदस्यांचा पाठिंबा मिळत असल्यानं विजयाचा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान ज्योतिबा खराटे, पंकज गायकवाड, प्रवीण पाटील चिखलीकर, माधवराव पवार यांच्यासह अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यानं निवडणुकीचं चित्र अधिक स्पष्ट झालंय. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आलेत. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगलाय. रायगडसह संपूर्ण कोकणात त्याची चर्चा सुरू आहे. उमेदवारीच्या घडामोडीनंतर विकास गोगावले यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर करत उमेदवारी अर्ज न भरल्याचं सांगितलंय. तर महेंद्र दळवी यांनी अपक्ष म्हणून आपल्या कन्येचा अर्ज दाखल करत राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. पक्षशिस्त, स्वाभिमान आणि भूमिकांवरून आरोप प्रत्यारोप केले. या घडामोडींमुळे निवडणुकीपेक्षा शिवसेनेतील अंतर्गत राजकारण अधिक चर्चेत आलंय. आगामी काळात या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ठाकरे सरकारमध्ये देखील पालकमंत्री पदासाठीच तटकरेंविरुद्ध वाद झाला होता. त्यानंतर गेली 6 वर्ष तोच वाद चालू आहे आणि आता विधान परिषद तिकीट अनिकेत तटकरेला आणि भरत शेटला पालकमंत्री, तो कुठेतरी पालकमंत्री पद तटकरेंनी अडवलं होतं असा अर्थ लावायचा काय? नाही, अर्थ जर का तटकरे साहेबांनी पालकमंत्री पद अडवलं असतं तर मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्री पद डिक्लेअर झालं होतं, ते स्थगित केलं नसतं सर्वप्रथम तर. आणि गेले 2.5 वर्षाच्या साहेबांच्या मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये बघितलं असेल तर त्यावेळेला पालकमंत्री या जिल्ह्याचे उदय सामंत साहेब होते. त्याच्या 2.5 वर्ष आदित्यताई त्या ठिकाणी पालकमंत्री होत्या. परंतु आत्ताचा जर का आपण विचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही पूर्वीपासून या पदासाठी क्लेम करतोय आणि माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे की बाबा पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल त्या नेतृत्वाला आम्ही मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत. नाहीतर अन्यथा तुम्हाला सर्वांना माहिती असतं की आजचं चित्र हे वेगळं असतं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये. कारण की संपूर्ण शिवसेनेची ताकद ही कोकणामध्ये अधिक आहे आणि ती ताकदीच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढवायचं ठरवलं होतं. परंतु साहेबांनी आम्हाला ज्या वेळेला आदेश दिला, कार्यकर्ता हा आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता असतो आणि मग साहेबांच्या पुढे आणि मी शेटच्या पुढे जाऊ शकत नाही, म्हणून मी त्या दोघांनी जे काही मला सल्ले दिले त्याप्रमाणे मी थांबलो. भविष्यामध्ये म्हणाले की बंडखोर आहेत ते देखील आता अर्ज मागे घेतील. गोगावले म्हणाले होते की वस्तुस्थिती पाहून त्यांनी बोलावं, प्रत्यक्ष आपल्यालाच ते सगळ्या गोष्टी लागतात. नाही, आता विचारांची प्रगल्भता हे त्याचा अर्थ असा मी नक्की सांगेल. काही गोष्ट बालिश बुद्धीने वक्तव्य करणं हे का शोभेने नक्की नाही आहे. आम्ही जो फॉर्म भरला ते की बंडखोरी नाही तर पक्षाचा अभिमान आहे, कोकणाच्या जनतेचा सन्मान केला आहे. मग तुम्ही तो फॉर्म भरायला पाहिजे होता. जर तुमच्यामध्ये एवढी धमक होती तर फॉर्म भरायला पाहिजे होता. आपण नुसतं बोलून दाखवता आणि स्वार्थापोटी तह करणं हे आमच्या रक्तात नाही. आम्ही असेल ते ॲज इट इज ही परिभाषा आमची कायम राहिली आहे. त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टीचं समर्थन करत नाही आणि अशा गोष्टीने बालिश बुद्धीने बदलायचा विचारही आम्ही करत नाही. आपण म्हणाला होतात की बादलींबाबत तटकरे आपल्याकडे ठेवतात. एकंदरीत आत्ताच चित्र ते दिसतंय का? कारण का पालकमंत्री पदाच्या वाटा मोकळ्या होण्यासाठी आपल्या पक्षाचे काही नेते अशा पद्धतीचं वर्तणूक करत आहेत? नाही, मला बार्गेनिंगचा अर्थ वेगळा होऊ शकतो. कदाचित पालकमंत्री आणि विधान परिषद निवडणूक याचा धोरणमय संबंध नाही आहे. तो आमचा अधिकार हक्क आहे ज्या जनतेने आम्हाला दिलेला आहे. त्या जनतेचा आदर करून वरिष्ठ नेते, महायुतीचे वरिष्ठ नेते तर विचार करून पालकमंत्रीपद आम्हाला देतील. कारण पालकमंत्र्याला स्थगित देणं हा केलेला सन्मान आहे आणि म्हणून आता देणं हा त्याच्यापेक्षा डबल सन्मान असं मी नक्की सांगेल. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठे एक संगती येत नाही असं मला वाटतं. आणि काही लोकांना उत्साहपोटी असं वाटत असेल की आम्ही समर्थन केलं म्हणून असं होईल. तर तटकरे हा शातीर नेता आहे, आपण बघितलं.
जरी आता असलं तरी त्याच्या पक्षामध्ये आजचं वलय शून्यावर आलेलं आहे. आज आपण बघितलं की पुण्यासारख्या सीटमध्ये पक्षांतर्गत धुई माजलेली आहे. हे सगळं चित्र महासमोर येतोय आणि त्याचा जनता वळवणी बघून विचार करते. एकंदरीत सर आपण बघितलं तर कन्नड तालुक्यातील शेलगाव इथं घरकुल लाभार्थ्यांसाठी महसूल प्रशासनाच्या वतीनं मोफत वाळू वाटपाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलंय. शासनाच्या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र घरकुल लाभार्थ्याला 5 ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. वाळू अभावी रखडलेली घरकुलांची कामं आता गतीनं पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीकडे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह अर्ज सादर करावा. त्यानंतर पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाच्या पडताळणीनंतर वाळूचा लाभ दिला जाणार आहे. महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे घरकुल लाभार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. घर बांधणीची कामं वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर गॅस, स्टोव्ह आणि अन्य ज्वालग्राही साधनांचा वापरावर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे स्थानिक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. या निर्णयाबाबत त्यांनी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेत चर्चा केली आहे. प्रशासनानं हा निर्णय केवळ सुरक्षिततेच्या दृष्टीनं घेतल्याचं स्पष्ट करत व्यावसायिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळून सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय. यावर व्यावसायिकांनी देखील नियमांचं पालन करून सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान सर्वांसाठी समान नियम लागू करावेत अशी मागणी करत अन्याय झाल्यास विरोध करण्याचा इशाराही व्यावसायिकांनी दिलाय. रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक साजरा होत असताना व्यवसायांना, स्थानिक लोकांच्या व्यवसायांना बंदी घातली गेलेली आहे. याकडे कसं बघताय आणि शासनाकडे काय मागणी असेल? आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे. आज आम्ही कित्येक वर्ष म्हणजे आमच्या सर्व पिढ्या आज आम्ही किल्ले रायगडवरती वास्तव्य करतोय आणि वास्तव्य करत असताना आज आमची उपजीविकेचं साधन हे फक्त आणि फक्त पर्यटन आहे. आज राज्याभिषेक सोहळा 2 दिवसावरती आलेला आहे आणि आम्हाला शासनाने असा आदेश दिलेला आहे की कोणी गॅस, स्टोव्ह हे कोणी ज्वलनशील वस्तू वापरू नये. आज जर ज्वलनशील वस्तू वापरली नाहीये तर आम्ही स्वयंपाक कशावरती करणार, लोकांची सेवा कशी पुरवणार आम्ही. आणि खरंच आम्हाला एक आता खंत अशी वाटते की एवढ्या वर्षांनी पिढ्या जर रायगडाची सेवा जर प्रामाणिकपणे करत असू आणि जर त्या सेवा करत असताना सुद्धा जर आम्हाला शासन किंवा त्यांच्या मार्फत अन्यथा कोण शासनाच्या अधिकाऱ्यांना जर या नोटीसी काढायला लावत असेल तर खरंच आम्ही या गोष्टीचा धिक्कार करतो. आणि असा जर आमच्यावरती अन्याय होत असेल तर आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आज आमच्या पूर्वजांनी रायगडासाठी आमचं खूप मोठं योगदान आहे आणि ते जर योगदान आमचं जर नाकारत असेल कोणत्याही प्रकारचं जर अधिकाऱ्यांच्या मार्फत जर आमच्यावर दबाव टाकत असतील तर हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि आम्हाला एवढीच दादा, रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेकादरम्यान जे शिजवून अन्न पदार्थ विकले जाणार आहेत त्याकरता गॅस आणि चुलीला बंदी घातले. स्थानिक म्हणून काय भूमिका असणार आहे तुमची? रायगडावरती आमचे स्थानिक जे छोटे मोठे व्यवसाय करतात, इतरही दिवशी कोणत्याही प्रकारचा मोठा व्यवसाय त्यांचा नसतो. हे उत्सवाच्या कालावधीमध्येच त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रमाणात असतो आणि इतर वेळेला ही संघटना सगळी रायगडाची स्वच्छता पण 15 दिवसातून एकदा करते. आणि अशा वेळेला उत्सवाच्याच वेळेला जर ह्यांच्यावरती बंदी येणार असेल, आमच्यावरती बंदी येणार असेल चूल आणि गॅस पेटवण्यासाठी, तर ते खूप अन्यायकारक आहे. आणि त्याच्यामुळं जी बंदी आहे ती त्वरित शासनाने उठवावी आणि रायगडावर जे छोटे मोठे व्यवसाय आम्ही संपूर्ण सुरक्षेची काळजी घेऊन ते व्यवसाय आम्ही करत आहोत, यापूर्वीही केलेले आहेत आणि आत्ताही करत आहोत, तरी आम्हाला त्याची बंदी उठवावी ही विनंती मागणी आहे. येणाऱ्या शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्रमाच्या निमित्त हजारो शिवभक्त या किल्ले रायगडावरती येत असतात. अनेक वर्षापासून या किल्ले रायगडावरती या शिवभक्त येत असतात. परंतु अनेक पिढ्या आमच्या जी स्थानिक मंडळी आहे ती एक उदरनिर्वाहासाठी तिथे त्या ठिकाणी जी पिठला भाकरी असेल किंवा चहाचा व्यवसाय असेल किंवा वडापावचा व्यवसाय असेल हे प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. परंतु शासनाच्या आड लपून कोणीतरी जर यांना दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल, स्थानिकांवरती काय कोणत्या तरी पद्धतीने जर अन्याय होत असेल तर आम्ही स्थानिक म्हणून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्यांच्यावरती, त्यांच्या व्यवसायावरती जर का दागाफटका जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर मी आपल्या माध्यमातून त्यांना एक सांगू इच्छितो की आम्ही संपूर्ण सातवाडीतील लोक, स्थानिक ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून येणाऱ्या काळामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.
कोकण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा इथं जाऊन तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। निवडणुकीपूर्वी आशीर्वाद घेण्याची परंपरा कायम ठेवत शिंदे यांनी ही भेट घेतल्याचं मानलं जातंय। भेटीनंतर त्यांनी मुंबईकडे प्रस्थान केलंय। या घडामोडीमुळे कोकणातील राजकीय वातावरणात हालचालींना वेग आलाय। कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्यात। पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर कन्या जुईली जुईकर दळवी यांचा अर्ज मागे घेण्यात आलाय। यानंतर दळवी यांनी कोकणच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी आपला संघर्ष सुरू असल्याचं सांगत नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची साथ हीच खरी ताकद असल्याचं नमूद करत कोकणाच्या सेवेसाठी आपण कायम कटिबद्ध राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। पहिल्याकडे आपण आज आपल्या कन्याचा अर्ज मागे घेतला, त्याचबरोबर आपण आज एक भावनिक पोस्ट सुद्धा केलेली आहे। काय सांगाल नेमकं? असं की पक्षशिस्त पाळणारा मी कार्यकर्ता आहे। आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचं पालन करणं हे माझं काम निश्चित आहे। आणि म्हणून उद्भवलेल्या महाराष्ट्राच्या परिस्थितीला अनुसरून साहेबांचा आदेश पाळून मी आज माझ्या कन्याचा फॉर्म आज मी पाठी घेतला आहे। आणि करताना मी एक भावनिक पोस्ट केली आहे की शेवटी एका मुलीचा मी बाप आहे आणि तिची उमेदवारी अपक्ष भरत असताना माझ्या समस्त कार्यकर्त्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं होतं। कारण एकंदर कोकणाची राजकीय उद्भवलेली परिस्थिती बघताना ही सीट शिवसेना वाटायला पाहिजे होती, परंतु महायुतीचा धर्म पाळून जे वरच्या स्तरावरती तिन्ही नेत्यांमध्ये ठरलं त्याचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून ही सीट राष्ट्रवादीच्या वाटेला गेली आणि त्या भावनेतनं मी ती आज पोस्ट दिलेली आहे फॉर्म पाठी घेताना। निश्चित म्हणजे तटकऱ्यांचं अनिकेत तटकरे आता फॉर्म भरलेला आहे, त्यांना तुम्ही मदत करणार का? नाही, असं आहे की आता मी ज्या पोस्टमधून जी माझी भावना व्यक्त केली 4 तारखेनंतर मी माझ्या समस्त प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक निश्चित घेईन आणि दिलेला साहेबांचा आदेश जो आहे त्या आदेशाचं पालन करण्यासाठी त्यांची चर्चा करेन। त्याच्यामध्ये जे सत्य बाहेर येईल किंवा जे सांगतील त्याप्रमाणे साहेबांच्या आदेशाप्रमाणे पुढचा प्रवास मी नक्की करेन। तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये असं म्हटलं की राजकीय प्रवासामध्ये एक प्रवास तुम्ही संपवलाय, दुसऱ्या पर्वाचा अंत करणार होतो, यामध्ये नेमकं काय घडलं? असं आहे की मी जेव्हा समाजकारण राजकारणामध्ये आलो तेव्हा शेतकरी कामगार पक्षासारखा बलाढ्य पक्ष या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होता आणि मग त्यांचा उपद्रव खूप वाढला होता की अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला होता। आणि म्हणून मी समाजकारण राजकीय येत असताना त्यांच्याबरोबर अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो खऱ्या अर्थाने आणि लोकांचं समर्थन मिळालं आणि ह्या स्वायत्त निवडणुकीमध्ये त्या पक्षाची एकही सीट मी येऊ दिली नाही आहे आणि मग त्या पक्षाचा अंत केला असं मी नक्की बोललो। तसंच आज रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा त्रास राष्ट्रवादीच्या माध्यमातून तटकरे साहेबांकडून आम्हाला नेहमीच झाला। त्याने देखील 4 वेळा आम्हाला फसवलेलं आहे, आम्ही त्यांचं प्रामाणिक करून फसवलं आहे। 2 जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदी असेल, झालेल्या विधानसभा निवडणुकीत असेल आणि आत्ता विधान परिषद असेल, या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना मला असं भावनिकतेने वाटलं यदा कदाचित ही लढाई लढलो असतो तर मी जिंकून आलो असतो। याचा अर्थ असा आहे की त्याचाही अंत झाला असता। हा त्याची मागची माझी पार्श्वभूमी। पक्षातल्या नेत्यांच्यावर नाराजी नाही, अजिबात नाही आहे। माझ्या पक्षाच्या नेत्यांना मी सर्वोच्च मानणारा एक कार्यकर्ता आहे, दिलेल्या आदेशाचं पालन करणार आहे आणि मी कोणाच्यावर नाराजी व्यक्त करत नाही, पण शेवटी एक मुलीचा बाप म्हणून आणि दिलेल्या लोकांनी समर्थन म्हणून त्याचा आदर करत असताना माझ्या मनात आलेल्या भावना मी लोकांसमोर बोलून दाखवली। पण आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांची एक नाराजी आहे उघडपणे आपल्या व्हॉट्सअपला, स्टेटसला किंवा टी व्हीमध्ये होते की आपल्यावर नाराजी व्यक्त सगळे करतात। आपण या पोस्टकडे लोकांच्या सर्व नागरिकांची जी काही खंत समर्थन आहे ते समर्थन सुद्धा आज नाराज आहेत, ती कशी खंत व्यक्त करेल? म्हणून मी माझी पोस्ट टाकली। शेवटी मी एक पक्षाचा सेवक आहे, एक कार्यकर्ता आहे, सैनिक आहे आणि पक्षावरती जी जबाबदारी आहे किंवा पक्षांची जबाबदारी दिली त्याचं पालन करणारा मी कार्यकर्ता आहे। लढाया होतात जातात सगळ्या गोष्टी आहेत, पण आलेली संधी गमावली याचं निश्चित आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष तर नक्कीच असणार। कदाचित ही लढाई आम्ही सहसा लढलो असतो तर नक्कीच जिंकून आलो असतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बघत असताना मी एक भावनिक पोस्ट टाकली आणि त्याला मी शेवटी जय महाराष्ट्र बोललो आहे। लोकांना विनंती केली आहे की जे काय मी आत्ता पोस्टमध्ये लिहिले हे माझी भावनिकता आहे, कारण लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं या सगळ्या गोष्टीमध्ये। निवडणूक पुकार झाल्यापासून आत्तापर्यंत हजारो लोकांचे मला फोन आले कोकणातनं आणि समर्थनात ते होते, त्याचा आदर करण्याची पोस्ट आहे। त्याच्यामुळे
लोकही नक्की वाचतील असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाले. बाळ माने तसंच उबाठा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं हा मार्ग मोकळा झालाय. अनिकेत तटकरे यांना महायुतीच्या माध्यमातून संधी मिळाल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलंय. महेंद्र दळवी यांच्या कन्येचा अर्जही मागे घेण्यात आल्यानं निवडणुकीतील अनिश्चितता संपली आहे. सर्व निर्णय चर्चेतून आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या समन्वयानं घेण्यात आल्याचं गोगावले यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान महेंद्र दळवी हे शिवसेनेसोबतच असून कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. तसंच नाशिक, परभणी, ठाणे आणि यवतमाळ इथं शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. परिषदेच्या जागेवर आज महाविकास आघाडीचे बाळ माने त्यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि त्यामुळे ही जागा आहे ती महायुतीला बिनविरोध जाण्याची आता शक्यता आहे. काय पहिली प्रतिक्रिया? जाण्याची बोलले तर आता झालेलीच आहे, कारण आता बिनविरोधच झालेले. आता मलाही त्यांचे फोन आले सुनील तटकरे यांचा आणि अनिकेत तटकरे यांचा की ही जागा बिनविरोध आम्हाला झाली. आता त्यांनी त्यांच्या परीने जे काय त्या उमेदवारांना भेटून सांगितलं असेल काय, आणि त्याच्यामुळे त्यांनी माघारपाळी घेतली असेल. उबाटाची बाळमाने होते, भारतीय जनता पार्टीचे अरविंद म्हात्रे होते आणि त्या लोकांचा आम्ही तर कालच घेतला होता आमच्या महेंद्र शेठ दळवींच्या मुलीचा. त्यामुळे आमचा जो मोठी जी काय हे होती ते आम्ही बाजूला झालो होतो. त्याच्यामुळे राहिला होता प्रश्न उबाटाचा आणि शेतकरी कामगार पक्षाचा. आता त्या दोघांनी घेतल्यामुळे हे बिनविरोध झाले असेल. अनिकेत तटकरेंना कशा पद्धतीने शुभेच्छा असतील? नाही, अनिकेत तटकरेंना म्हणजे महायुतीच्या वतीने त्यांना ती जागा मिळालेली आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आमच्या. आता आमच्या ज्या ज्या ठिकाणी आहेत म्हणजे नाशिक आहे, परभणी आहे आणि ठाणे आहे, त्यानंतर यवतमाळ आहे, त्या ठिकाणचे त्यांचे जे कार्य असतील त्यांनी माघारपाळी घ्यावे. बाकीचे भारतीय जनता पार्टी असतील ते घेतील. एखादा काय अपवाद जर दुसरे कोण असं तर ठीक आहे, पण महायुतीमधला कोणी उमेदवार आमचा एकमेकाचा नसावा ही आमची विनंती. संख्याबळ जास्त असल्यामुळं ही जागा शिवसेना मिळावी अशी शेवटपर्यंत शिवसेना आग्रही राहिली. आमदार महेंद्र दळवी देखील नाराज झालेत. काल त्यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे की माझ्या राजकीय प्रवासामध्ये एका पर्वाचा मी अंत केला, दुसऱ्या पर्वाचा देखील अंत होत होता, परंतु माझ्याच वरिष्ठांनी माझा आत्मविश्वास कुठेतरी कमी केलाय. हा रोष नक्की कुणावर असेल? नाही, असं नाही. वरिष्ठांचा हे जर नाही, ज्या वेळेला आपण महायुतीमध्ये आहोत तेव्हा वरिष्ठांना काही विचार करावे लागतात. कारण वरिष्ठांना एका सीटपुरतं किंवा एका जिल्ह्यापुरतं बोलून 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामधले बाकी 35 जिल्हे पण बघायचे आहेत आणि एका सीटवरती पण नाही, दुसरा पण आमच्या 4 सीट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे वरिष्ठांनी तो विचार केलेला असेल आणि त्याची मान्यता महेंद्र शेट्टी पण दिली. काल आमच्याबरोबर महेंद्र शेठ आम्ही आप्पा स्वारींकडे गेलो होतो तेव्हा एअरपोर्टवरनं त्यानंतर स्वारींच्या घरी स्वतः महेंद्र शेठ, शिंदेसाहेब आम्ही होतो आणि तिथून मग महेंद्र शेठ त्यांच्या तिकडे गेले, आम्ही महाडकडे आलो आणि साहेब मुंबईला गेले. परंतु महेंद्र दळवी अजूनही नाराज आहेत. त्यांची नाराजगी कशी दूर केली जाईल? राजकारणामध्ये आता थोडेफार इकडं तिकडं हे होतंच. सगळ्याच तुमच्या मनासारखं माझ्या मनासारखं होईल अशातला मात्र आम्हाला पण वाटलं होतं की आमच्या मुलग्याला मिळावं, पण आता नाही. जेव्हा वस्तुस्थिती समोर डोळ्यासमोर दिसते तर ती बघून आपण चालणं गरजेचं आहे राजकारणामध्ये. आणि राजकारणामधली आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे ही फार वेगळी आहे. आपल्याला माहिती आहे की सकाळचा माणूस दुपारी कुठं आणि दुपारचा संध्याकाळी कुठे हे आज कोण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आजची जी काही लोकांनी आपल्यावरती विश्वास टाकून हे केलेलं आहे ते आपल्याला करून चालणं गरजेचं आहे असं मला वाटतं. स्वार्थापोटी आपलं स्वाभिमान घाण टाकलं हे चुकीचं आहे महेंद्र दळवी. असं काही नाही आहे. बघा, आपल्या जागा जास्त होत्या ह्या आम्ही मान्य केल्या, परभणीला आपल्या जागा कमी होत्या त्या त्यांनी मान्य केल्या. त्याच्यामुळे असं नाही की बाबा सगळ्याच ठिकाणी आपण पुढे असतो आहोत आणि माघारपाळी घेतो अशातला भाग नाही ना. मग जर रायगडला आपण जास्त आहे तर परभणीला ते जास्त आहे. हा पण एक मुद्दा डोळ्यासमोर आपण आणतोय. पण आम्ही ती सीट मागितली होती, त्याची काही कारणं होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जग जाहीर झालं होतं. परंतु ज्यावेळेला आमचे नेते मंडळी वरिष्ठ ज्यावेळेला विचार करतात आणि त्यांनी विचारांती जेव्हा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला शिवसेनेकडून मान्य करावा लागतो. पालकमंत्र्याची तडजोड झाली हे अप्रत्यक्षरित्या बोलले ते अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं.
पालकमंत्र्यांचं ज्या माणसाने 2.5 वर्षाचं मंत्रीपद सोडलं होतं, पालकमंत्री किस चीज की बात आहे? असं नाही ना, बोलायला कोणी काही बोलू शकतो, परंतु वस्तुस्थिती पण नजरेसमोर ठेवायला पाहिजे की आम्ही त्याग करणारी मंडळी आहोत ना, असं नाही. बाकी संघर्ष हे ते आपण करतच राहिलेलं आहे, परंतु वरिष्ठ ज्यावेळेला आपले चारी बाजूने विचार करून सांगतात त्यावेळेला आमच्यासारख्या लोकांनी पण ऐकणं गरजेचं आहे. शेठ, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार होतात तुम्ही असं बोलला होता, ते साधारणतः कधीपर्यंत चाललंय? उद्याचा आमचा विचार चाललाय, कारण हे आजचे गडबड होती निवडणुकीच्या, त्यासाठी आज कोकण आमचं क्लिअर झालंय, त्यामुळे कदाचित उद्याचं आपण ठरवू आणि तुम्हाला कळवतो. ठीक आहे. किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा 2026 सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 5 जून रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 6 जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत रायगडकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर जड अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचे आदेश जारी केलेत. मुंबई गोवा महामार्गासह माणगाव, पाचाड आणि महाड मार्गावरील वाहतुकीवर हा निर्णय लागू राहणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी टाळणं आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणं हा या निर्णयामागील उद्देश असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय.